सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम. धर्मो रक्षति रक्षंता, सत्यम वद धर्मंचरा, सर्वे भवन्तु सुखिन्न, सर्वे संतु निरामया. याचा अर्थ आहे की धर्माची रक्षण करणाऱ्याचं धर्म रक्षक करतो. धर्माचं जे रक्षण करतो त्याचं धर्म स्वतः रक्षण करते आणि सत्य बोलावे, धर्माचे आचरण करावे आणि सर्वांचे कल्याण व्हावे, हीच हिंदू संस्कृतीची शिकवण आहे आणि या संस्कृतीवर मी चालते. जर मी माझ्या संस्कृतीच्या हिशोबाने चालत असेल आणि याच्यावर जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर हा त्याचा प्रश्न आहे आणि हे त्याचे विचार आहे. आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये, आमच्या हिंदू धर्मामध्ये आम्ही गायला गौ माता मानतो. आमची दिवसाची सुरुवात ही गौ पूजनापासून सुरू होते. जेव्हा एखादी हिंदू धर्माची महिला स्वयंपाक करते सकाळी उठून, तर पहिली भाकरी, पहिली पोळी ती आपल्या गौमातेच्या निवेदासाठी काढते. गौमातेशी आमची आस्था, आमची संस्कृती जुडलेली आहे आणि जर आमच्या संस्कृतीवर, आमच्या आस्थेवर जर तुम्ही आघात केला, म्हणजे आमच्या गौमातेचा तुम्ही अनादर, म्हणजे त्यांची तस्करी, त्यांची हत्या केली, कत्तल केलं, तर याच्यावर नक्कीच मी आवाज उचलणार. आणि तोच विषय आज वसमत शहरामध्ये झालेला आहे. एक संविधानिक पदावर बसलेले उपनगराध्यक्ष इम्रान अली यांनी आपल्या पदाचं तरी भान ठेवलं पाहिजे होतं, पण त्यांनी आपल्या पदाचं भान न ठेवता आपल्या शेतामध्ये काही गौवंश आणून त्या ठिकाणी कत्तलीसाठी आणून त्या ठिकाणी ठेवले आणि त्यानंतर तिथं पोलीस प्रशासनाची रेड पडली, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यामध्ये आज ते मुख्य आरोपी आहेत. सकल हिंदू समाजाचा आज वसमत शहरामध्ये मोठा मोर्चा निघाला. मीही माझ्या भाजपा पक्षातर्फे एक निवेदन SDM साहेबांना दिलं. त्यामध्ये आम्ही मागणी केली होती की त्यांच्या पदाचा नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा आणि आज त्यांचा राजीनामा उपनगराध्यक्ष पदाचा तर झालेलाच आहे, तसेच त्यांनी संविधानिक पद, त्यांचं जे नगरसेवक पद आहे त्याचा सुद्धा राजीनामा द्यावा, अशी आज सर्व वसमत शहरांच्या लोकांची मागणी आहे. त्यांचा राजीनामा, संविधानिक जे पद आहे, नगरसेवक पद आहे, जर ते त्यांचं एक नगरसेवक पद हे कशासाठी असतं? आपल्या वार्डाचा विकास करण्यासाठी, आपल्या वार्डाची देखरेख करण्यासाठी. पण त्यांनी आज शेतामध्ये कत्तलीसाठी जेव्हा गौवंश आणल्या गेले आणि त्याच्यात ते आरोपी ठरले, म्हणजे त्यांच्यावर जे गुन्हा दाखल झाला, तर त्यानंतर त्यांचं एक स्टेटमेंट आलं. जेव्हा राजीनामा द्यायची वेळ आली त्यावेळेस त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की मी माझी शेती दुसऱ्याला ठोक्यानी दिली होती. तर आमचा हा प्रश्न आहे त्यांना की तुम्ही जेव्हा तुमच्या शेताकडे लक्ष देऊ शकत नाही की शेतामध्ये काय हालचाली होत आहे, शेतामध्ये काय गुन्हा घडत आहे, याच्याकडे जर तुम्ही लक्ष देत नसाल तर मग तुम्ही तुमच्या वार्डाकडे काय लक्ष देणार? वार्डाचं काय देखरेख करणार? मग वार्डाकडे जर तुमचं लक्ष, शेताकडे लक्ष नाही तर वार्डाचं काय तुम्ही विकास करणार? मग शहराचं काय तुम्ही देखरेख करणार? शहराचा काय विकास करणार? यामुळे आम्ही त्यांचं संविधानिक जे पद आहे, नगरसेवक पद, याचा राजीनामा मागितला. लोकप्रतिनिधीचं काम असतं की आपल्या क्षेत्रामध्ये काय चालू आहे, काय सुरू आहे, जनतेला काय त्रास होत आहे या संदर्भात लक्ष देणं. पण आज त्या पदावर बसून एका आरोपीला, म्हणजे आज मुख्य आरोपी ते FIR मध्ये त्यांचं नाव नोंदवलेलं आहे आणि जर आरोपीला पाठीशी घालण्याचं काम जो कोणी व्यक्ती करत असेल तर तोही त्याच्यामध्ये तितकाच भागीदारी, तितकाच तो पण आरोपी आहे. आणि आता आमची ती मूळची मागणी हीच आहे की ह्या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी व्हावी. ह्या प्रकरणामध्ये गौ तस्करीपासून जे काही वाहनांची हालचाली झाली असेल, ह्या गोष्टीला दाबण्याचा ज्यांनी कोणी प्रयत्न केला असेल तर त्याची सुद्धा चौकशी व्हावी. याच्या पाठीमागे कोण आहे, कोणाचा हात आहे, याची सुद्धा चौकशी व्हावी. आणि जर तो एखादा लोकप्रतिनिधी असेल किंवा अन्य कोणी असेल तर तोही त्याच्यामध्ये सह आरोपी म्हणून त्याच्यावरही गुन्हा नोंदवला गेला पाहिजे, ही आमची आता मागणी आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी निर्देश सुद्धा असे काढलेले आहेत. त्यांनी कायदा आज मकोक्याचा लागू केलेला आहे. आज जिथे कुठे गौहत्या होत असेल किंवा गौमातेची तस्करी होत असेल तर त्यांच्यावर मकोका कायदा हा लावण्यात आलेला आहे.
तर असे जर गुन्हेगार जिथे कुठे सापडत असतील तर त्यांच्यावर मोकोका लावल्या गेलेला आहे. बरेच असे संभाजीनगरमध्ये सुद्धा मोठे मोठे दिग्गज या मकोकामध्ये अडकलेले आहेत आणि आज ते जेलमध्ये आहेत. तर आज महाराष्ट्रामध्ये हे सरकार जे आहे जागरूक सरकार आहे. जिथे कुठे प्रशासनाला कडक निर्देश सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत की जिथे कुठे जर असे गुन्हे घडत असतील तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, त्यांच्यावर निष्पक्ष चौकशी व्हावी आणि जे कोणी गुन्हेगार याच्यामध्ये असतील समोर येतील त्यांच्यावर तो कायदा, जो मकोकाचा कायदा आहे, जो गुन्हा आहे तो लागू करण्यात यावा. स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत. मी आज वसमत विधानसभेमध्ये अनेक वर्षापासून काम करते. बरेच मुस्लिम बांधव, बरेच भाईजान जे आहेत ते माझ्या संपर्कात आहेत, माझ्या ओळखीचे आहेत आणि त्यांचे माझे परिचय, माझे संबंध म्हणजे आमचे घराचे संबंध असे काही बांधव माझ्या संपर्कामध्ये आहेत, आमचे परिचित आहेत. तर मी त्या एक मुस्लिम समाजाला मी विरोध करत आहे किंवा मी भांडणं लावत आहे असं जर ज्या कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आज ईद असेल तर माझे बरेच सोशल मीडियावर आपण पोस्ट पाहू शकतात. ईद मध्ये माझ्या वसमत शहरातील बांधव नव्हेत तर मला संपूर्ण वसमत विधानसभा असेल, विधानसभेचे बाहेरचे लोक असतील, मुस्लिम बांधव म्हणजे माझ्या आधीच्या पक्षामध्ये ज्यांनी माझ्यासोबत काम केलेलं आहे असेही बांधव आज माझ्या संपर्कात आज सुद्धा आहेत. पण ते मला माझ्या त्यांच्या ईदच्या याला बोलवतात, सणाला बोलवतात. मी जाते तिथं, भेट देते. माझ्याही घरी दिवाळी असेल तर ते माझ्या घरी येतात, मी त्यांना बोलवते. एक भाईचारा हिंदू मुस्लिम मध्ये आहे. पण जेव्हा एखादा व्यक्ती जर आवाज उचलत असेल, आता आज गोवंश कायदा हा लागू झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, हे सर्व जनतेला माहिती आहे. पण जर मी आवाज उचलला ह्या गोवंश प्रकरणामध्ये तर मी हिंदू आणि मुस्लिम करत आहे असं जर त्यांना वाटत असेल तर हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, ज्यांना कोणाला असं वाटतं. पण मी या ठिकाणी एका धर्माला टार्गेट म्हणून केलेलं नाही. मी या ठिकाणी एक भाजपा साहेबांनी गोवंश कायदा लागू केलेला आहे त्या संदर्भात मी आवाज उचललेला आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी असं मला वाटतं, म्हणून मी आवाज उचलला. आणि मीच नव्हे, सकल हिंदू समाजांनी हा मुद्दा उचलून धरला आणि त्या ठिकाणी आवाज उचलल्यानंतर त्यांचा राजीनामा मिळाला. एक व्यक्ती म्हणून, एक समाज म्हणून मी त्यांना टार्गेट केलेलं नाही. मी या ठिकाणी अंमलबजावणी कायद्याची व्हावी, गोवंश कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मी माझं कार्य केलेलं आहे. वसमतच्या नागरिकांना मला एवढंच सांगायचं आहे की आज जो कोणी आपल्या वसमतमध्ये कोणत्याही समाजाचा तो व्यक्ती असो, जर तो कायद्याच्या विरोधात जाऊन काम करत असेल तर त्याला त्या ठिकाणी शिक्षा मिळालीच पाहिजे. कारण की आज वसमत शहराचं वातावरण खराब होत चाललेलं आहे. काल परवा पत्रकाराला मारहाण झाली. आता मला सांगा तुम्ही, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपण त्यांना मानतो आणि जनतेचे प्रश्न हे सरकारपर्यंत पोहोचावे, जनतेच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचावी, लोकांचे मत हे जनतेसमोर मांडता यावे म्हणून लोकप्रतिनिधी असतो. आणि आज लोकप्रतिनिधीवर जर हल्ला होत असेल, का तू गोवंशाची बातमी लावली म्हणून जर त्याच्यावर हल्ला होत असेल तर ही अत्यंत निंदनीय आणि निषेधार्थ गोष्ट आहे. या गोष्टीचा मी जाहीर निषेध या ठिकाणी करते. पत्रकाराचं काम असतं, ती बातमी कोणतीही असो ती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि हा विषय जो होता वसमत शहराचा गोवंश प्रकरण हा मोठा विषय होता. या संदर्भात त्यांनी म्हणजे काहीच पत्रकारांनी ही माझी बातमी प्रसारित केली, पण बऱ्याच पत्रकारांनी माझी बातमी प्रसारित केली नाही आणि त्यांनी लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली येऊन त्यांनी बातमी प्रसारित केल्या गेलेली नाही असं या ठिकाणी स्पष्ट दिसून येत आहे. कारण की त्यांच्यावर एवढा दबाव आहे. आज जे मारणारे लोक आहेत, आता यांची चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी पत्रकारावर हल्ला केला ते 3 तडीपार आरोपी आहेत आणि त्या तडीपार आरोपी यांच्यावर मकोका कायदा लागू व्हावा. कारण की यांच्यावर त्यांनी जे पत्रकाराला मारहाण केली ती कशामुळे केली की तू गोवंशाची बातमी का लावली म्हणून केलेली आहे. म्हणून त्या आरोपींवर पण मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला गेला पाहिजे अशी माझी मागणी या ठिकाणी आहे.